काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा विष्णू मामांचं निधन झालं, त्याच्या काही दिवसानंतर आमच्या माझ्या आईला एक कोणतरी माणूस भेटला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा असताना आम्हाला काही भीती वाटत नव्हती. आमचा कोणीतरी आवाज बुलंद करतोय विधानसभेत, समाजात. आणि आता तो गेल्यानंतर ती जाणीव कुठेतरी आता नष्ट झाली आहे, ती उणीव आपल्याला वाटत राहते. आणि मला वाटतं विष्णू वाघांचं जे जर काही संचित असेल, त्यांचं साहित्य आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांचं खूप मोठं सामाजिक कार्य आहे, पण त्याहीपेक्षा एका समाजात एका छोट्याशा माणसाला ही जाणीव करून देणं की आपला आवाज ते बनवू शकतात, हे मला वाटतं त्यांचं खूप मोठं संचित होतं. आणि ते कुठेतरी प्रिझर्व करणं, ते कुठेतरी कायमस्वरूपी चालू ठेवणं, ही खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल. आणि ह्या ज्या कार्यक्रमांची जी साखळी आहे, जी आम्ही आजपासून सुरू करत आहोत, तर त्याच्यातनं त्याची लेगसी आपण त्याला ती लेगसी मेंटेन केली जाईल अशी आशा आहे. आणि ते करताना फक्त त्याचं कार्य किंवा त्याचं साहित्य ह्याच्यापुरतं मर्यादित न राहता गोव्यातल्या सामाजिक विश्वात, सांस्कृतिक विश्वात जी काही एक अस्वस्थता निर्माण झाली, त्याच्याविषयी कोण बोलत नाही, अशी एक तक्रार आहे की विष्णू वाघ होतं तेव्हा या सगळ्या गोष्टीवर बोलायचे, पण आता लोक बोलत नाहीत. तर ती कुठेतरी कोंडी फोडायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्याची पहिली पायरी आज या चर्चासत्रात आम्ही करत आहोत. तर गोव्याच्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याच्याविषयी बोलण्यासाठी 3 मान्यवर आपल्याकडे आहेत. ॲडव्होकेट क्लिओफात कुतिनो, शैलेंद्र मेहता आणि किशोर गावकर. ओळख त्यांची आधी झालेली आहे आणि मी वेगळी करून देण्याची गरज नाही. तर आणि काहीसा उशीर पण झालेला आहे कार्यक्रम सुरू करायला. तर मी एकदमच प्रश्नांकडे वळतो. जनरली मी एक प्रश्न विचारेन आणि मान्यवरांचे त्यावर विचार आपल्याला ऐकायला मिळतील. मी मराठीत विचारेन प्रश्न, म्हणतो तो रिपीट इन इंग्लिश. यू कॅन रिस्पॉन्ड. फर्स्ट पहिला प्रश्न माझा जो आहे आजच्या चर्चासत्रात, की हल्लीच मगो पक्षाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी खूप काही वादंग गोव्याच्या माध्यमात उठले आणि त्याच्या उलटसुलट चर्चाही झाली. पण त्याच्यावर विचार करताना एक असं लक्षात आलं की एक कायमस्वरूपी प्रादेशिक वाद, म्हणजे एक प्रादेशिक अस्मिता गोव्याची, जी सर्वसमावेशक आहे, जी सामाजिक न्याय, बहुजनांचं हित वगैरे पाहणारी अशी एक प्रादेशिक अस्मिता आपल्याकडे काही वर्षात तयार झालेली नाही. म्हणजे काही प्रादेशिकतेचे क्लेम्स घेऊन आलेले पक्ष होते, ते कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसतात. तर त्याची कारणं आपल्याला गोव्याच्या इतिहासात काय मिळतात, असा हा एक प्रश्न आहे की आपल्याकडे एक सर्वसमावेशक प्रादेशिकवाद का तयार झाला नाही. तर व्हॉट आय वॉज रेफरिंग इज, वाय इज देअर अ लॅक ऑफ in all-inclusive regional discourse or an identity in Goa, in Goan politics especially. We can start from there. See, the last discussion which you are referring to, came from a different background. Came from a background of identity. Came from a background of identity only from one perspective of the opinion poll and the merger. See, there was only one perspective that was taken up. Then Kishore tried to give the other perspective,
but you started it actually. But the whole issue that was raised, it was raised by Uday Bembre. I do not know why there was need to bring that up at this stage. Simply because the issue did not matter at all. But as far as the identity issue is concerned, according to me, is now over. And if we look at the entire world, everything is getting identity driven. Everything is getting identity driven. From our Goa perspective, we will find that we tried to maintain a identity. The regional party which started, they did their bit, of course, in a big way, and I look at it from a different perspective, that we may have not had the merger with Maharashtra. But I was just telling Kishore the other day that the various laws that came, the land to the tiller legislation, the Munkar law, had certainly a flavor of the Praja Socialist Party from Maharashtra. That had the MG party not being in close contact with Praja Socialist Party, whatever that has happened would not have happened. That is one view, which is my view, but somehow I feel that there is no acceptance in our state that Maharashtrawadi Gomantak Party did what it did because it was in close contact with Praja Socialist Party, and that the thinking process of the MGP came from Praja Socialist Party. This somehow I feel the MGP also has not made it very clear. I discussed with Khalap also many times that this is what you all have never put forward, or maybe, but at least that is my thinking, that as far as identity is concerned, we had issues, we succeeded in maintaining a geographical identity, but over these issues of social mobility, whatever has happened is because of the close connection between the MGP and the Praja Socialist Party. Thank you. But the Yeah. question that I was trying to ask was slightly broader in the Yeah. sense that Yeah. the kind of regional movements that we have seen, let's say in Tamil Nadu Yeah. or elsewhere, where there is the regional politics is somehow imbued with the idea of social justice. म्हणजे मी No, I got it. I got what you're doing. Yes. मी उदाहरण देत होतो की तामिळनाड सारख्या राज्यात जिकडे एक प्रादेशिक राजकारण जे आलेलं आहे ते एक सर्वसमावेशक बहुजनवादी राजकारण त्यासारख्या राज्यात सुरू झालं, तर तसं आपल्याकडे का झालं No, नाही? but we also do not have that kind of history which is there in Tamil Nadu. Like that, we will find the history even of Maharashtra is much more advanced in social reform than our history. So I think that is where we lag. Would you like why do you think that thing exists? You think that's there hasn't been like a good social. No, see, like that, if you go to see, I don't think we do not have such a social reform movement in Goa. The social reform movement in Goa came through the laws. Otherwise, I don't think we had a social reform movement in Goa per se. Yeah. नमस्कार. सर्वात प्रथम आजच्या या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी झालेले जे तीनही सहकारी, स्वतः कौस्तुभ, ॲडव्होकेट क्लिओपाथ
आणि सिनियर जर्नलिस्ट कवी शैलेंद्र मेहता सर, या तिन्हाही विद्वान अशा व्यक्तीबरोबर बसण्याचा मान मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राप्त होतोय. त्यामुळे मी माझं हे भाग्य समजतो. कौस्तुभनं पहिलाच जो प्रश्न टाकलेला आहे तो पहिल्याच प्रश्नातनं बॉम्बार्डिंग अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न आहे. एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि जी काय मी गोष्ट समजून घेतली की गोवा बाकीच्या राज्यांचा जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करतो तेव्हा गोव्याचाही वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. वी आर ऑलवेज टॉकिंग अबाउट 451 इयर्स रेजिम ऑफ पोर्चुगीज. आता ह्या 451 इयर्स रेजिम ऑफ पोर्तुगीजमध्ये खूप टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तिसवाडी, त्याच्यानंतर आपलं मुर्मुगाव, सालसेत, मग दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात लुथर क्लिओफाथ इज रिप्रेझेंटिंग सालसेत, विच इज द फर्स्ट टेरिटरी ओल्ड कॉन्क्वेस्ट, and I am representing Pedne, which is the last territory which has been captured by Portuguese. आता प्रश्न असा झालाय की what Lothar is thinking and what I am thinking will never get connected, because पोर्तुगीज रेजिमच्या प्रशासनाची जेवढा अनुभव त्यांना आहे तेवढा आम्हाला नाहीये. आम्ही शेवटच्या टप्प्यात पोर्तुगीज रेजिमचा अनुभव घेतलेली माणसं, प्लस वी वर इनटू सावंतवाडी संस्थान. सो दॅट पर्टिक्युलर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दॅट रेजिम अँड द ॲडमिनिस्ट्रेशन वॉट दे हॅव एक्सपिरियन्स आर टू डिफरंट थिंग्स. आणि या गोष्टीचा आपण जेव्हा बाकीच्या गोष्टीबाबत विचार करतो तेव्हा ह्या गोष्टींचं महत्त्वही तेवढंच आहे. आता कौस्तुभने जसं सांगितलं की रिजनल, जसं दक्षिण भारतात, इवन कर्नाटका ऑल्सो, तिथं जो प्रादेशिक कट्टरता जो आहे ती गोव्याच्या बाबतीत का नाही? म्हणजे ज्या गोव्याचं राजकीय अस्तित्व त्या प्रादेशिकत्वानं सुरू झालं, म्हणजे कोणीही कल्पना करू शकत नाही की 1961 मध्ये जेव्हा गोवा लिबरेट झाला आणि 1963 मध्ये जेव्हा पहिली निवडणूक झाली त्यावेळेला एक असा पक्ष जो 2-3 महिन्यापूर्वी स्थापन झाला होता आणि दुसरा पक्ष जो जेमतेम मला वाटतं 30 का 45 दिवसापूर्वी स्थापन झाला होता, त्या दोन्ही पक्षांना लोक निवडून आणतात आणि काँग्रेस पक्षाला एकही जागा गोव्यातली मिळत नाही. म्हणजे 28 गोव्यातल्या जागा 2 दमण आणि दीव. तर हा चमत्कार, जसं आता ॲडव्होकेट क्लिओफाथ सरांनी सांगितलं की सोशल रिफॉर्म्स हे गोव्यात त्यावेळेला तशा पद्धतीनं, म्हणजे बाकीच्या राज्यांना जो एक सामाजिक चळवळींचा जो इतिहास होता तशा पद्धतीचा इतिहास हा गोव्यात नव्हता. तो जर नव्हता तर मग ही क्रांती कशी घडू शकली? म्हणजे भाऊसाहेब बांदोडकरांनी भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला प्रचार सुरू केला होता आणि मग ते 63 मध्ये निवडून आले असाही भाग नाहीये. मग ती जर सामाजिक क्रांतीचा इतिहास जर गोव्याला नाही तर मग असं अकस्मात 2 महिन्यात काय घडलं की लोकांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे सत्तेची सूत्र दिली, युनायटेड गोवन्सकडे अपोजिशनची सूत्र आली. ही क्रांती कशी घडू शकते? आता त्याच्यावरती जेव्हा मी माझ्या पद्धतीनं विचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एक गोष्ट पटली जी सरांनी सांगितली की सामाजिक क्रांती ही प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या विचारात घडत होती. ती व्यक्त करण्याची परिस्थिती त्यावेळेला नव्हती, कारण जी वैचारिक क्रांती त्यांच्या मनात होती तो घटक एवढा खालच्या दर्जाला होता की त्याला ती व्यक्त करण्याची मोकळीकच नव्हती. आणि ती जरा सुद्धा जरी व्यक्त झाली असती तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले असते. इट वॉज ओनली टू बस्ट, म्हणजे आतून ती एवढी चालू होती की आता ती कधी बस्ट होते अशी परिस्थिती होती. आणि त्याच वेळेला तोच क्षण हा लिबरेशन नंतर त्या निवडणुकीतनं आला आणि त्याच्यातनं ती क्रांती घडली. दुसरी गोष्ट, पंडित नेहरू, काँग्रेसचा एवढा मोठा इतिहास, पूर्ण देशात काँग्रेसची सत्ता एक्सेप्ट आय थिंक केरला, पूर्ण देशात काँग्रेसची सत्ता. स्वतः पंतप्रधान नेहरू त्यावेळेला पंतप्रधान होते आणि गोव्याला लिबरेशन मिळालं.
म्हणजे काँग्रेसमुळेच गोव्याला लिबरेशन मिळालं हे तर सगळ्यांना माहीतच होतं. 1963 मध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेसला असं वाटत होतं की झाली सत्ता आमचीच, आणि त्यांनी वेगवेगळ्या लोकांना म्हणजे कुणी आम्ही उमेदवार ठेवला तर तो सहजपणे निवडून येईल. स्वतंत्र सैनिकांना त्यांनी कितीतरीच उमेदवारी दिली होती. मग ह्या सगळ्या गोष्टी विसरून लोकांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आणि त्यांच्या आमदारांना निवडून कसं दिलं ह्या गोष्टीवरती मला वाटतं सखोल विचार, अभ्यास, संशोधन होण्याची गरज आहे की what forced them to give this result which was not been expected by anybody else. आणखी एक महत्वाची गोष्ट प्रादेशिकत्वाच्या बाबतीत जो कौस्तुभनं विचारलं की आपली कट्टर प्रादेशिकता का दिसत नाही, तर गोव्याची मुळात जी सामाजिक रचना, गोव्यावरती जी जी आक्रमणं झाली, ज्या ज्या राजवटी आल्या, त्या सगळ्यांचा जर इतिहास आपण बघितला तर प्रादेशिकत्वाचा जो वाद होता तो आय एम सीइंग इट ओनली सेंटर्ड थ्रू लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म्स हाच त्याच्यातला क्रक्स होता, बाकीचं काहीच नाही. आणि त्यामुळेच आपला जो काय प्रादेशिकत्वाचा जो कोर सब्जेक्ट होता लँड रिफॉर्म्स, त्याच्यापुरतीच आपला प्रादेशिकत्ववाद सीमित राहिला. आणि जेव्हा त्या लँड रिफॉर्म्स आणि बाकीच्या सगळ्या जशा गोष्टी घडत गेल्या तसा तसा आमचा प्रादेशिकत्ववाद पातळ होत गेला, तो डायल्यूट होत गेला. आणि आज परिस्थिती एवढी आहे की तो अशा पद्धतीनं डायल्यूट झालेला आहे की आमचं अस्तित्व कॅन व्ही ॲज अ स्टेट 100 वर्ष तरी पूर्ण करू शकतो का असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. नमस्कार. मला समजत नाही मी कुठल्या भाषेत सुरू करू, कारण इथे एक मराठी, एक इंग्लिश आणि 2 मराठी, एक इंग्लिश, मग कोकणी उरलेल्यावर बरं नाही. ओके, सी द थिंग इज, लेट मी बिगिन. द कॉन्सेप्ट ऑफ nationalism or regional identity came about after the medieval era. आम्ही हाजेर कितें तरी मातसो जागतीक दृश्टींतल्यान, कित्याक वसाहतवाद जो आसा आमच्या गोंयांत तो 1510 सुरू जाल्लो. 1510 युरोपान जेन्ना, म्हणजे त्या काळार 15च्या शतका नंतर जेन्ना युरोपान रेनासान्स जातालें, युरोपान जेन्ना रिफॉर्मिस्ट चळवळ जाली, तातूंतल्यान चर्चचो पगडो इल्लो इल्लो सैल जावन लोकांक शिक्षणाची, ज्ञानाची आवड निर्माण जाली. ज्ञान सगळ्या लोकां भितर पावलें. गोंयांत जेन्ना पुर्तुगेज आयले, आमकां इन्क्विजिशनाचो इतिहास खबर आसा. तो पगडो, इन्क्विजिशनाचो, चर्चीचो पगडो, धर्माचो पगडो लोकांचेर आनी राज्यकर्त्यांचेर खूब स्ट्रॉंग आशिल्लो. एक गजाल. जेन्ना ह्यो चळवळी सुरू जाल्यो आनी ताचे 100-200 वर्सां नंतर जेन्ना शिक्षण लोकां मेरेन पावूंक लागलें, आमी महाराष्ट्राची जर देख घेत जाल्यार महात्मा ज्योतिबा फुले सारको मनीस थंय जेन्ना तयार जालो, जाणें म्हणलें की ज्ञाना वाचून शुद्र खचले. म्हणजे जाका ज्ञान ना, म्हणजे अशें म्हणटाली आमी संस्कृतांत म्हणणी आसा की एक दुसरे भशेन की अलसस्य कुतो विद्या, अविदस्य कुतो धनम, अधन्यस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतः सुखम. म्हणजे जाचे कडेन विद्या ना, जाचे कडेन ज्ञान ना, तो धनार्जन खंयच्यान करतलो. आनी ताजे कडल्यान जर धन जर अर्जन करपाक जायना, इफ यू कॅनॉट एक्युमुलेट or if you cannot create surplus, how can he bring about any other movement? So first and foremost, खंयच्याय रिजनल आयडेंटिटीची, खंयच्याय सामाजीक चळवळीची जी बेस आसता ती बहुजनाच्या शिक्षणांतल्यान सुरवात जाता, जी महाराष्ट्रान सुरवात जाल्ली. जेन्ना आमी कौस्तुभान तामिळनाडूचे जेन्ना एग्जाम्पल दिलें तेन्ना आमकां दिता की पेरियाराच्या चळवळींतल्यान ती सुरवात जाल्ली. ही कित्याक सुरवात जाल्ली की थंय हें जें गिन्यान आशिल्लें, हें जें ज्ञान आशिल्लें तें बहुजन समाजा मेरेन पाविल्लें. गोंयांत तें घडलें ना. गोंयांत जर आमी ओल्ड कॉन्क्वेस्ट आनी न्यू कॉन्क्वेस्ट दोनांयचें जर कंपेरिजन करीत, ओल्ड कॉन्क्वेस्टा अजून सुद्दां आमगे खूब वर्सां तेन्ना पुर्तुगेज तेंपार सुद्दां भाटकारांतल्या पोरसांतलो पणस केन्ना पिकतलो आनी आपल्याक खावंक मेळटलो अशा प्रवृत्तीचे आनी अशा परिस्थितीचे लोक आशिल्ले. नव्या काबिजाती भितर कितें व्हडलो फरक नाशिल्लो. थंय एक विशिश्ट वर्ग आपली देवळांचेर, भाटांचेर, बेसांचेर आपली मक्तेदारी दवरून आशिल्लो आनी ताच्या हाता खाला बाकीचे लोक आशिल्ले.
सो ही मक्तेदारी जेन्ना आसा तेन्ना ज्ञानाक थंय कसलोच चान्स नाशिल्लो, ताका नॉलेज घेवपाक, शिक्षण घेवपाक कसलेंच साधन नाशिल्लें, आनी ताका लागून गोंयचे लोक खुबशे फाटीं उरले. आतां काँग्रेसीचे जेन्ना आमी येता तेन्ना म्हणलें की काँग्रेसीन देशभर राज्य केलें. काँग्रेसीन देशभर राज्य केल्या कित्याक काँग्रेसीची चळवळ देशभर जनसामान्य भितर पाविल्ली. गोंयचो जर आमी जर एग्जाम्पल घे, काँग्रेसीचे कितलेशे लोक वा आझाद गोमंत दलाचे कितलेशे लोकांक जनसामान्य कडल्यान, कॉमन लोकां कडल्यान सपोर्ट आशिल्लो म्हाका दिसना. असो जर सपोर्ट आशिल्लो जाल्यार गोंयांतल्यानूच मुवमेंट कितें तरी सुरू जावपाचो मास स्केलाचेर, आनी नेहरूक आर्मी धाडपाची गरज पडची नाशिल्ली, हांगच्यानूच कितें तरी सुरू जातलें आशिल्लें. सो अल्टिमेटली हो मुवमेंट हांगच्यान लोकांतल्यान, जनसामान्यांतल्यान, ग्रासरूटांतल्यान सुरू जालो ना. ती सगळ्यात व्हडलो एक गोंयांत व्हडलो एक प्रश्न आशिल्लो, लॅक ऑफ एज्युकेशन. इवन पुर्तुगालाक जेन्ना इन्क्विजिशन आयलें, जेन्ना धर्मांध सत्ता आशिल्ली, तेन्ना मेरेन एक वेगळे तरेचें राजकारण थंय चलतालें. जेन्ना मार्केश द पोंबाल सारकेलो थंय प्रायम मिनिस्टर जालो, लिबरल प्रायम मिनिस्टर, तेन्ना गोंयांनूय खुबशे चेंजीस जाल्यो. गोंयांनूय लिबरल एक तरेची राजवट आयली, आनी तातूंतल्यान कितें तरी नवें घडलें. म्हणजे टी.व्ही. कुन्ना सारकेले जे मनीस जे आमकां मेळटात वाचूंक आनी आयकूंक, ते त्या सिस्टमाचो परिपाक अशें हांव म्हणत कम्युनिटीज ब्रागांजा. सो अवेरनेस सुरू जातालो. बाकीचे हिंदू जर पॉप्युलेशन आमी जर पळयत जाल्यार हिंदू पॉप्युलेशन चडशे गोंयांत तांकां व्हडलो स्कोप नासतालो. बेळगांव, मुंबय खंय तरी शिक्षणाक येताले, आनी ते आयसोलेटेड केसीस आसताले. ते गोंयांत येवन समाज सुदारपाचें काम करपाची तांची कापाजत नाशिल्ली. एक रंगाजी राजाराम पैंगीणकार जर सोडलो जाल्यार आमकां खंयच्याच समाजांतल्या, खंयच्याच मनशा कडल्यान असो एफोर्ट जाल्लो दिसना जाणें गोंयच्या सामान्याक, गोंयच्या बहुजनाक एक आयडेंटिटी निर्माण करून दिवन कितें तरी तातूंतल्यान एक चळवळ सुरू केली. तेन्ना ताचे उपरांत आमी येता लिबरेशन. ताका खातीर आमी ताका लिबरेशन म्हणटा. सुप्रीम कोर्ट ताका गोवा कॉन्क्वेस्ट म्हणटा. कित्याक वॉज इट अ लिबरेशन हो एक प्रश्न आसा. लिबरेशन हें भितरल्यान सुरू जावचें पडटा, लिबरेशन हें भायल्यान येना. सो गोवा कॉन्क्वेस्ट जाका म्हणटा जेन्ना जालो, आनी पयलीं जेन्ना मगोची स्वराज्य उठयली तेन्ना लोकांनी, म्हज्या कोतान तरी, खूब जाणांचो पळय, पूण म्हज्या कोतान तरी तें साहजीक आशिल्लें. कित्याक ज्या लोकांक एक्सप्रेशन कांयच नाशिल्लें, ज्या लोकांचे तोंडार पट्टी बांदलेली, त्या लोकांक कितें तरी उलोवपाचो, आपल्याक कितें तरी आवाज आसा हाजी एक नवी एक जाणीव आयली. आनी ही जाणीव दयानंद बांदोडकार, भाऊसाहेब बांदोडकारान तांकां दिली. कित्याक जे नेतृत्व आशिल्लें, जे बहुजनाचे, भाऊसाहेब बांदोडकारान जे पयले इलेक्शना खातीर जे लोक निवडून काडिल्ले आपल्याले उमेदवार म्हणून, ते ह्या सगळ्या बहुजनाचें रिप्रेझेंटेशन करताले. आनी काँग्रेसीची एकूच सीट त्या इलेक्शनाक आयलो ना. कित्याक लोकांक खबर आशिल्ली ह्या भाटकारांक जर आमी दितले, इतल्या वर्सां तकलेर बसोवन दवरल्या, हांकांच आमी जर मतां दितले जाल्यार आमचे तेच राज्य करतले. सो दॅट वॉज एका तरेन तें एक रेवल्युशन आशिल्लें. ताचे उपरांत जेन्ना आमी रिजनल आमची आयडेंटिटी बद्दल उलयता, पयलोच जो इश्यू आयलो तो आशिल्लो आमचो ओपिनियन पोल. ओपिनियन पोलान गोंयची आमी आयडेंटिटी सुरू दवरली. ताजे उपरांत जेन्ना पळय परत इलेक्शन जालें तेन्ना एमजी पार्टी परत सत्तेर आयली. सगळ्यान व्हडलें लुकसाण जालें थंय इश्यू आयलो, हांव परत तो म्हणन की कोंकणी मराठी. हातूंतल्यान गोंयचेकाराची जी आयडेंटिटी आशिल्ली ती परती दुबंगली. आनी ही दुबंगून वचपाक कोंकणी मराठी म्हज्या मतान हो एक सुपरफिशियल इश्यू, हो बेसीक इश्यू न्ही. बेसीक इश्यू किशोरान सांगलें तशें, क्लियोपात्रान सांगलें तशें लँड इश्यू हो आमचो खरो इश्यू आशिल्लो. पूण त्या इश्यूक कोणेच एड्रेस केलो ना. आमी सुपरफिशियल इश्यू कडेन एकामेकाच्यो तकल्यो फोडीत रावले, एकामेकांक अपोज करीत रावले, आनी तातूंतल्यान म्हाज्या कोतान गोंयचें सगळ्यांत व्हडलें लुकसाण जालें. तातूंतल्यान एक आमची कंपोजीट आयडेंटिटी जी आशिल्ली ती निर्माण जाली ना. आतां आयडेंटिटीचे बद्दल प्रश्न आसा की युरोपान खुबशे देश आसात. आतां स्वित्झर्लंड सारको देश, थंय तांकां जर्मन भाशा आसा, थंय फ्रेंच भाशा आसा, थंय इंग्लीश भाशा आसा, तांची लोकल भाशा आसा, अश्यो तांची मेळून ताची आयडेंटिटी तयार केली. आतां गोंयचोच जर आमी म्हणलें, आमी कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्लीश ह्या चारूय भाशांनी उलोवपी आमी गोंयकार. वी कॅन बी म्हणजे फ्लुएंट इन ऑल दीस 4 लँग्वेजीस. ओके, सो पुर्तुगेज ह्या 5 भाशांनी आमी, म्हणजे 61 पयलीं आमी ह्या 5 भाशांनी फ्लुएंट आसताले. हिंदी इतली नाशिल्ली तेन्ना, आतां हिंदी, पुर्तुगेजी जागा आतां हिंदीन घेतल्या. बट आमची एक मल्टी कल्चरल, मल्टी लिंग्विस्टीक अशी एक आयडेंटिटी गोंयकाराची आशिल्ली. नो डावट ताका रूट आशिल्ले ते कोंकणीचे आशिल्ले, कित्याक आमचे डेली जे वेव्हाराची भाशा आसा ती आमची कोंकणीच आशिल्ली. बट ही मल्टीलिंग्वल आयडेंटिटी वळखून ती केटर करून तिका वेवस्थीत
डिझायन करून तिका व्यवस्थित पोर्ट्रे करपाचे आमच्या भितर लिडरशीप तयार जाली ना. कित्याक लिडरशीप जी तयार जाली पयले जनरेशनांतली, आमी म्हणटाले की भाऊसाहेब बांदोडकरांचे बहुजनांत लिडर केले, ते सगळे बहुजनांतले लिडर खंयचे तरी समाजीक जाणीवेंतल्यान आनी ताजे उपरांत सुद्दां खंयचे तरी चळवळींतल्यान येताले. ताजे उपरांत जे आतां जे लिडर येतात ते सगळे कोणा कडेन पयशे आसा तो लिडर जाता. कोणाकूच कसल्याच सोशल बॅकग्रावंडाचो कसलोच अनुभव नासता आनी कसलीच चाड नासता. सो ताका लागून राजकारणाचे आमचे जाला ते इट इज बिकम कमर्शियलायझेशन. ताका लागून हो आयडेंटिटीचो इश्यू आसा तो कंप्लिटली वी हॅव लॉस्ट इट कंप्लिटली. त्याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न विचारेन की 80च्या दशकात आपल्याला असं दिसतं की 3-4 गोष्टी गोव्यात घडतात. एक तर टुरिझम पॉलिसी सुरू केली जाते. त्याच्या आधी टुरिझम किंवा पर्यटन व्यवसायावर ठोस काही धोरण कुठल्याच पक्षाचं नव्हतं आणि मगो पक्षाने त्याच्याकडे काय फारसं लक्ष त्याच्याकडे दिलं नव्हतं, कारण टुरिझम जो काही डेव्हलप होत होता हा सगळा जुन्या कावीजादीमध्ये डेव्हलप होत होता. ती एक गोष्ट होते. कोकणी राज्यभाषा होते आणि गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळतो. आणि आपल्याला ह्याच वेळी दिसतं की प्रादेशिक पक्ष संपून काँग्रेस सारखा एक पक्ष मग सत्तेत येऊ लागतो. तर ह्याची कारणं काय? म्हणजे एक कारण, एक रघु त्रिचूर नावाचे एक खूप मोठे एन्थ्रोपॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी गोव्याबद्दल रिसर्च केलाय. तर त्यांचं असं म्हणणं होतं की गोव्याबाहेरील पैसा आणि भांडवल जेव्हा गोव्यात यायला लागलं तेव्हापासून काँग्रेस सारख्या पक्षांना गोव्यात एंट्री सुरू झाली आणि टुरिझम हे त्याच्यासाठी एक चॅनल होतं बाहेरच्या लोकांना गोव्यात इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि आज आपण त्याचे काय परिणाम पाहतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? No, I got it. See, the biggest threat to our identity, our geographical identity, I feel comes from this tourism policy. There are various ways of looking at it. One is, as Kaustubh has said, that it has developed in certain pockets, it has not developed in other areas. My view is, in this matter, we should also decide how much tourists we can have, and what kind of tourism. Like we will find that in various European countries today, and particularly the tourism countries, the tourists are become a nuisance to the people. Like in various states, like in Venice, we take. Venice is a place where people can't live, locals can't live. People are getting out of Venice and tourists are entering Venice. Somehow the government has not understood that a tourism place is also a place where locals live. We are making it more and more for tourists and very little for the local people. Now if you look at the current tourism policy, you will find for some time they were in the rooms or they were in the villas. Today we find the residences that are built are something like, say, 400 service apartments. You know, earlier we heard of apartments which were flats. Today we are talking of 700 service apartments. They are built not for people to live. They are built for the tourists to come in and live and go out. So the whole tourism policy is geared for the tourists, as a result of which now locals can't afford an apartment. Like in Margao, an apartment would be something like 75 lakhs, Vivek? 75 plus. Now a 75 lakh apartment in Margao, if it is river facing, it becomes 1 crore 75 lakhs.
if it is on top of the hill, it becomes 1-2 crores. You know, you just can't, because the whole policy is geared towards tourists, and it is the tourism policy is now geared towards the real estate industry, and the two have become together. And if you ask me today, I think that old identity which we are talking about, even the geographical identity, is bound to be lost. Is bound to be lost because everybody is building. The real estate is booming, not because people want the apartments, but because of the tourism for other people to live. We will find now, when you have some new scheme, a new scheme is announced with 300 service apartments. They only say that you can start Airbnb in these apartments. So which means very clearly the whole policy is for the tourists, it is not for us. I think somewhere this policy deserves to be tackled. It's a real threat to the state of Goa. मला वाटतं अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती, मुद्द्यावरती धोतर यांनी लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे जसा प्रश्न कौस्तुभनं विचारला की इज इट टुरिझम विच हॅज गिवन an entry to the capitalists or the investors or the national parties into Goa. Yes, it is a hole. It was a small hole at the beginning, but now it has become a big ark where we have created to welcome them. Earlier it was hole to enter with a fear. Now it is we are entering, we are welcoming them with a warm welcome. धोतरनं जर सांगितलेलं आहे की खूप महत्वाचा मुद्दा आहे. मायनिंग वॉज अर्लियर. मायनिंग बिझनेस हा टोटल गोव्याला कंट्रोल करत होता. गोव्याचं पॉलिटिक्स, गोव्याचं कॅपिटलिझम सगळं कंट्रोल मायनिंग करत होतं. आता मायनिंग कॉलॅप्स झाल्यामुळे तो टोटल फोकस जो आहे तो टुरिझमचा आहे. पण एक गोष्ट जी आता धोतरने सांगितली की सर्व्हिस अपार्टमेंट्स फॉर अ टुरिस्ट, latest figure which has been given by our tourism minister last year 23-24, we have got 1.4 crores visitors. आता आमची लोकसंख्या आहे गोव्याची 17 लाख आणि 1,04,00,000 टुरिस्ट गेल्या वर्षी गोव्यात येऊन गेले. कॅन यू इमॅजिन? म्हणजे 17 लाखाच्या किती पटीनं इथं टुरिस्ट येऊन गेले. आता धोतरने जे सांगितले त्याचा पुढचा टप्पा, इट इज नॉट ओनली लिमिटेड टू टुरिस्ट. नाव पीपल आर वॉचिंग गोवा और सीइंग गोवा as the permanent destination for their future staying. Now take an example of Sankwad. भूतानी प्रोजेक्ट सगळ्यांना माहित आहे. भूतानी प्रोजेक्टचं आंदोलन खूप मोठं चालू आहे. काय आहे ते बाबा, काय भूतानी प्रोजेक्ट कोणाला माहित आहे? 750 apartments with swimming pool. Can we imagine? पर 750 अपार्टमेंट्स ते खरंच टुरिस्टांसाठी आहेत का? म्हणजे टुरिस्ट येऊन तिथं राहणार आणि मग 2 दिवस मजा करणार आणि जाणार असं आहे का? नो, इट इज अ परमनंट रेझिडंट एरिया विच दे आर गोइंग टू बिल्ड. आता आम्ही जर याचा विचार करतोय तर मला असा संशय वाटायला लागलाय की ऑपरेशन विजय जसं झालं फॉर अ लिबरेशन, इट हॅज बीन एन्फोर्स्ड करावं लागलं ते, कारण त्यावेळेची परिस्थिती ती होती. आता स्लोली कॅपिटलिस्ट यांनी त्यासाठी एक बॅकग्राऊंड तयार करायला सुरुवात केलेली आहे. अँड वन डे दे विल ऑटोमॅटिकली कॅप्चर अवर गोवा. नाव इफ वी कन्सिडर दिल्ली, वी विल टेक एन एक्झाम्पल ऑफ दिल्ली. आज दिल्लीमध्ये अशी भयानक परिस्थिती झाली आहे की पुढच्या 10-15 वर्षात दिल्लीत लोक राहू शकणार नाहीत. आणि दिल्ली आणि गोव्याचं एवढं आता जवळ कनेक्शन, बिकॉज दिल्ली बिंग द कॅपिटल आणि पॉलिटिक्सचं कॅपिटल असल्यामुळे
गोव्याकडे त्याचा एवढा संबंध वाढलाय की दे फील की गोवा इज द सेफेस्ट प्लेस टू गेट शिफ्टेड. नाव सांगवाळचं मी बोललो, कारापूर मला वाटतं किती जणांना माहीत आहे मला माहित नाही. युट्यूब तुम्ही जर आता कुठलाही ओपन केला तर युट्यूब वरती अमिताभ बच्चनची ऍड येते, हु इज ऍडव्हर्टायझिंग द कारापूर प्रोजेक्ट. मॅन मेड बीच, कॅन यू इमॅजिन? त्या कारापूरच्या पठारावरती मानव निर्मित समुद्र तयार केला जाणार आहे, जातोय, काम सुरू आहे तिकडे. आणि ते प्लॉट्स म्हणजे 1.99 CR प्लॉट्स तयार केले जातात. कोणासाठी? ते पर्यटकांसाठी आहेत ते नाही. सो आय हॅव अ क्लिअर फिलिंग, व्हॉट आय सेन्स, की देर इज एन ऑलरेडी द ॲक्शन हॅज बीन स्टार्टेड to capture this territory. I don't know when it will be completely captured, but the work has been started, and that is happening under the guise of tourism. We are just welcoming all those investment and all those people under tourism, but one day the tourists themselves will say that we are the permanent resident of this territory and you go. एकच दोनच उदाहरणं देतो. हर्मलमध्ये त्या शॅकवरती जो प्रकार घडला, लोकल युथ त्याला मारलं, पण त्या लोकल युथला मारूनही हर्मलमध्ये कुठेच चळवळ झालेली आपल्याला दिसली नाही. म्हणजे बाबा त्या गावातले सगळे युथ जमले, त्यांनी त्या शॅकला आग लावली, नाहीतर कुठेतरी आंदोलन केलं, आम्हाला न्याय, काहीच नाही. नथिंग हॅज हॅपन्ड. काल सांगोळला भर रस्त्यावरती गाडी अडवून रेंट बाईक मधून उतरून त्यांनी त्या ड्रायव्हरला मारलं, ठोकलं, परत त्या स्कूटरवरती ते बसले आणि ते गेले. कॅन यू इमॅजिन सच अ सिच्युएशन? पूर्वी काय होत होतं, असं एक सुद्धा बाहेरचा माणूस जर दादागिरी केली की त्याला चोप हा पडतच होता. आता सिच्युएशन कुठेतरी बदलतंय. का नाही वाटत कुठल्याच स्थानिकाला, अरे आपल्या गोयकाला कोणतरी बाबा मारतोय, आपण त्याच्या मदतीला जायला पाहिजे. सो हे प्रोसेस हा सुरू झालेला आहे आणि त्या प्रोसेसमध्ये पॉलिटिशियन्स इन पॉवर आर द बिगेस्ट बेनिफिशियरीज ऑफ दिस प्रोसेस. सो दे विल डेफिनेटली promote this process to go further because they will be the ultimate beneficiary of all these things. And as sir has said, ki tourism will be the reason for our further disaster. I'll go back a little bit into the history again on this, in this regard. In 1988, government of Goa had proposed a tourism master plan. There was a big function that time. Mahajan was the tourism director, and there was a big function at Fidalgo's. And we had formed an organization called Zagrut Goenkarachi Force, led by Professor Sergio Carvalho. We went and protested there. 17 of us were arrested and thrown into the jail. Of course, we were later on released on bail. The case went on, the case was thrown out later on. But that was the time we were trying to bring about an awareness among Goans on the ill effects of this unplanned tourism in Goa. We were not opposed to tourism in toto. We were trying to tell the government that tourism cannot be your mainstay industry. Nowhere in the world tourism has been a mainstay of your industry, of your economy, and people, the local people have prospered. क्लिओपात्रान तुमकां एग्जाम्पल दिलें व्हेनिसाचें. खंयच्याय तुमी जगात थायलंड पळयात, खंय वचात, थंय टुरिजम ही मेन स्टे इंडस्ट्री जावन लोक कशे त्रासादी पडल्यात. मायनींग जेन्ना सोंपतालें, बिकॉज मायनींग अगेन cannot be a permanent kind of resource, कित्याक फॉसिल्स आमचे एक दीस सोंपतलेच. जेन्ना ते फॉसिल्स सोंपतले अशें जेन्ना आमकां जेन्ना फोरसायट आसता, तेन्ना द रुलिंग क्लास has to have some idea how we will create a parallel economic model. We did not have a parallel economic model. Somebody said, okay, tourism, because everywhere tourism, because that was the time tourism was being promoted all over the world. Tourism आम्ही start केले. Nobody knew what disaster this tourism would bring about. आमकां ताची कांयच आयडिया नाशिल्ली.
आणि जेन्ना हे सुरू जालें की आज ताजे जी आमी परिणाम पळयता दॅट इज ऑल दीस इफेक्ट ऑफ तेन्ना जे 1988 हांव जे उलयता तेन्ना प्लॅन आशिल्लो की गोंयांत 22 फायव स्टार हॉटेल्स एका फाटोफाट एक बिचार घालपाचे, गोल्फ कोर्सीस तयार करपाचे आनी टुरिजमाक आपोवपाचे. दीस वॉज बीइंग एडवर्टायज. हातूंतल्यान कितें जालें, ह्यो एडवर्टायजी दिल्लीच्या लोकां मुखार, कर्नाटकाच्या लोकां मुखार, महाराष्ट्राच्या लोकां मुखार, ऑल ओव्हर इंडिया त्यो पावल्यो. आनी वेन दे केम दे फावंड प्रत्येक आय वॉज अ टुरिस्ट गायड एट वन टायम. पयलो क्वेश्चन म्हाका टुरिस्ट जेन्ना विचारताले गोंयांत येवन, नंगा बीच किधर मिलेगा देखने को, दॅट वॉज देयर फर्स्ट क्वेश्चन. सो द होल थिंग इज गोंयची जी इमेज आमी जशी पोर्ट्रे केल्ली की हांगा टुरिस्ट लोक नागडेच भोंवता, ताका लागून आज तुमी पळयता, आय गिव यू सिंपल एग्जांपल की टुरिस्ट जे गोंयांत आसता दे बाय अ सेपरेट वॉर्डरोब फॉर गोवा. गोंयांत घालपाचे कपडे ते विकते घेतात. यू मस्ट हॅव सीन टुरिस्ट कशे घालून भोंवता. येदे व्हडले ती म्हणजे लग्न जाल्ले पंजाबी स्पेशली तो लाल चुडा घालून येता, शॉर्ट्स पॅन्ट घालता आनी गोंयच्यान जे वतना ते कपडे हांगाच सोडून वता. कित्याक थंय ती घुंगट घालून रावचें पडटा. थंय आवय बापाय मुखार ते कपडे घालूंक शकना. फ्रांसीस नांवाचो म्हजो एक फ्रेंड आसा, ताचें कालंगूट हॉटेल आसा. तो म्हाका सांगता दर वर्सा आपल्या म्हणटा ढिगूच मेळटा येतो कपड्याचो. आय डोंट नो हाव टू डिस्पोज इट. सो मेंटेलिटी जी आसा, आमी जी गोंयची इमेज जी प्रोजेक्ट केली गोंयची, दॅट वॉज वन ऑफ दी सारके फॉलीज ऑफ टुरिजम पॉलिसी. आनी ताका लागून लोक भितर सरले. आतां दिल्लीचे येता म्हणटात, किशोर तुमकां सांगता तो लोधा प्रोजेक्ट जो येता, अबाउट 15 years ago I met one person from Lodhas because I was associated with architecture and design industry and he was telling me we want to make a mega project in Goa. आणि हांव ताका अभिमानान सांगता अरे गोंयांत तुमी येवंक शकना, गोंयांत जावचेंच ना, गोंयचे लोक अपोज करतले. आय मेट दॅट सेम पर्सन अबाउट 2 years ago आनी म्हाका म्हज्या तोंडार थापट मारलेल्या भशेन जालें. ही इज टेलिंग मी अरे आमचो गोंयांत प्रोजेक्ट जाला इनिशिएट, तो आर्टिफिशियल बीच म्हणटा तो. सो द थिंग इज आमची जी गोंयकारांची जी रेजिस्टन्स आशिल्लें तें रेजिस्टन्स खंय तरी आफ्टर 80s सोंपून गेलां. ताका लागून दिल्लीकारां खातीर किंवा भायल्या लोकां खातीर गोवा ही एक कॉलनी जाल्या. वी हॅव बिकम अ कॉलनी. तांकां सेकंड होम न्ही, तांची आतां ते फर्स्ट होम जाला गोवा. कित्याक नोवेर एल्स तांकां असो लिबरल कल्चर, तांकां अशें मुक्त वातावरण बाकी खंयच मेळना. आनी आमी तांकां दोश दिवंक शकना, कित्याक विकपी आसा म्हणून घेवपी आसा न्ही. एज लॉंग एज देर आर सेलर्स देर आर बायर्स. जर तुमचे सेलर्स ना जाल्यार बायर कोण येवचे ना. सो हे सेलर्स कोण? हे सेलर्स आमीच. सो आमीच एक्च्युअली आमच्या पांयाचेर फातर घालून घेता ह्या टुरिजमाच्या माध्यमांतल्यान. आनी हे टुरिजमाचो माध्यम आतां रियल इस्टेट माध्यम जाल्लें आसा. नोबडी कॅन एफोर्ड टू तसो. नोबडी कॅन, नो गोवन नोकरी करपी गव्हर्मेंट जॉब करूंक, गव्हर्मेंट जॉब ताका इवन सेकंड इन्कम टेबला खालचे इन्कम आसल्यार सुद्दां इट इज डिफिकल्ट फॉर हिम टू बाय 10 करोड 15 करोडाची प्रॉपर्टी घेवप. इट इज नॉट इजी. सो हे सगळे कोण घेता? हे सगळे प्रॉपर्टी तेच घेता, जमनी तेच घेता. आनी ह्यो सगळ्यो तांकां प्रोसेस जो फॅसिलिटेट करून दिता तो गव्हर्मेंट करून दिता. ऑब्वियसली गव्हर्मेंटाचो जो उद्देश आसता तो लोकांचें बरें जावचें किंवा लोक सेल्फ सस्टेनिंग जावचे तो नासता. तांकां फक्त मतां आसता. तांकां खबर आसता आपले जर बायलांक कितें धाडले, आतां खंय अयोध्येक धाडले नाल्यार कुंभमेळ्याक धाडले जाल्यार आपल्याक वेवस्थीत मतां मेळटली तांकां पूर्णपणे खबर आसता. सो जनरली आमी गोंयचो जो म्हणजे हांव म्हणन की गोंयचो जो बहुजन समाज आसा तो लाचार जाल्लो आसा आनी ताका लागून आमची आयज ही परिस्थिती अशी आयिल्ली आसा. 2 प्रश्न एका बरोबर विचारतो की ह्याच्याच अनुषंगाने की जसं जसं टुरिझमचा जो आजार आहे तो मोठा होत चाललाय, त्याचप्रमाणे गोव्यातला माणूस आणि खास करून तुम्ही म्हटल्यासारखे गोव्यातला बहुजन समाज हा छोटा होत चाललाय आणि त्याचा आवाज रिप्रेझेंट करणारी आंदोलनं आज गोव्यात नाहीत. ती का नाहीत? आणि दुसरा प्रश्न की जी एक ऍक्टिव्ह स्टुडंट मुवमेंट गोव्यात होती, विद्यार्थी चळवळ जी होती, आज ती पण कुठेतरी संपलेली आपल्याला दिसते. तर त्याची कारणं काय असू शकतात? This issue is throughout the country. After 90s, that is after the new economic reforms, somehow the whole idea is of a bigger car, bigger house, and
that social spirit, according to me, is somehow come down. I was just talking to Kishore before we came here that today in Goa, everything is dependent on the courts. Nobody wants to do anything. The entire society and democracy is on the shoulder of the High Court. And the first threat we give to the government is, if you don't do this, I will go to the court. Now, this is also because the street fight, the street struggle has collapsed. Now, you asked me the reasons. I am unable to give you the reasons, but I look at it as this happening from the 90s onwards. And from the 90s onwards, I feel that we are become, the citizens are become more greedy, the younger generation is become more careeristic, the voters are become more transactional. So there is a total deterioration of the society. I would say we require a completely new leadership which thinks progressively. I don't see, at least in the immediate horizon, a national or local progressive leadership coming up. Maybe it is your generation or you who could start it. Dr. has made it perfectly. विषय असा झालाय की लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ विष्णू वाघ. विष्णू वाघांची विद्यार्थी दशेपासून जी एक साहित्यिक सामाजिक चळवळ सुरू झाली ती एका टप्प्यावरती येऊन पोचली. त्या वेळेला त्या क्षणाला ज्या पद्धतीनं समाजानं अशा पद्धतीच्या एका चळवळी नेतृत्वाला पाठिंबा देणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीनं लोक त्या वेळेला त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज होती, त्या वेळेला लोकांना अवसानघात केला. आणि ह्या अवसानघातामुळे जेव्हा एखाद्या माणसाला वाटतं की आपण अमुक विषयावरनं एक चळवळ सुरू करूया, परंतु त्या चळवळीला तशा पद्धतीनं पोषक पद्धतीनं जर पाठिंबा मिळत नसेल तर त्या नेतृत्व करणाऱ्या माणसाची अशी परिस्थिती होते की करायचं काय. नाव बिंग अ जर्नलिस्ट, मी एक पत्रकार आहे. मला वाटलं की बाबा जर पत्रकार तुम्ही असंच करायला पाहिजे, असंच लिहायला पाहिजे, हे लिहिता कामा नये, त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, मग करायचं काय. आणि ते शक्य नाही, ते मला नाही सहन होत. म्हणून त्या मेन स्ट्रीम मधून तुम्ही बाहेर आलात. तुम्हाला काय वाटलं की लोकांना पारदर्शकता पाहिजे, लोकांना सडेतोडपणा पाहिजे. येस, पारदर्शकता आहे, सडेतोडपणा आहे, अभ्यास आहे, संशोधन आहे, सगळं आहे, पण त्याला व्हॅल्यू काय आहे? द व्हॅल्यू इज झिरो. सो व्हेन यू फील की प्रामाणिकपणे काम करून समाजासाठी आपण काहीतरी करायला बघतोय पण समाज त्याच्यासाठी आपल्याला तशा पद्धतीनं रिस्पॉन्सच देत नाही, तर मग अशातनं चळवळी कशा उभ्या राहणार? अशातनं कोण माणूस, सगळेच आमच्यासारखे मूर्ख असू शकत नाही, अशातनं कोण माणूस या चळवळीचं नेतृत्व करणार आणि कशासाठी म्हणून करणार? आणि त्याचमुळे तो एक फेज तयार झाला. माणूस सेल्फ सेंटर्ड झालाय. या राजकारणाने असं एक वातावरण तयार केलेलं आहे की तुला बाकीच्यांचं काय पडलंय, तुला काय पाहिजे सांग, व्हॉट यू वॉन्ट, टेक दिस, टेक दिस. सो ह्या पद्धतीनं आपण सगळे सेल्फ सेंटर्ड झालो. आणि सेल्फ सेंटर्ड झाल्यामुळे जो एक सोशल एक जो समज असतो किंवा सोशल कॉज जो असतो तो आज पूर्णपणे ठप्प झाल्यामुळेच आज विद्यार्थी चळवळ वगैरे त्या सगळ्या गोष्टी आता क्षुल्लक झालेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, टेक एन एक्झाम्पल, बहुजन समाज. बहुजन समाज हा लाचार बनलेला आहे, गुलाम बनलेला आहे. मी नेहमीच त्याच्यावरती विचार करतो की असं का घडलंय. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. एक बहुजन समाजाचं एक कुटुंब आहे
आणि त्या कुटुंबातला एखादा विद्यार्थी चांगला शिकलाय, त्याला चांगली नोकरी मिळाली, ओके, तो गव्हर्नमेंट नोकरीला लागलेला आहे. गव्हर्नमेंट नोकरी लागल्यानंतर त्याला पगार मिळतो, व्यवस्थित पगार मिळतो. तो त्याचं पहिलं काम काय असतं की मला आता पगार मिळतो, मी माझ्या आई वडिलांना आय विल सपोर्ट माय पेरेंट्स. सो पहिला प्रश्न असतो की बाबा आता तुला नोकरी लागली, तुझं आता लग्न व्हायचं, सो लेट्स रिपेअर द हाऊस. इथून त्याचा पहिला प्रॉब्लेम सुरू होतो. घर रिपेअर करायचं झालं तर घराचं मालकी नाहीये, घराची कागदपत्र नाहीये, आणि टू गेट दॅट ओनरशिप ऑफ युअर हाऊस इज so difficult task. I think Dotar has worked on law commission. He knows their law commission has given such an excellent report to the government, but government has not done anything on that. So तो कंटाळून जातो, बघतो त्याला ती मालकी मिळत नाही, मग पर्याय राहतो फ्लॅट घेण्याचा. ऑप्शन चल पाड पडू, फ्लॅट घेऊया आणि खैतरी राहूया, पण ती फ्लॅटची किंमत एवढी असते की ही कॅनॉट एफोर्ड. नाव देर आर टू ऑप्शन्स बिफोर हिम, either to take loan or put himself into that payment of loan, otherwise तो म्हणतो फ्लॅट पेन्सो पहिली गाडी घेऊया. So he purchases a brand car, but there is no place for him to park or there is no place for other thing. अशीच परिस्थिती बहुजन समाजाच्या प्रत्येकाची झालेली आहे. त्याच्याकडे पैसा आहे पण इन्व्हेस्ट करायला तो स्वतःचं घर बांधू शकत नाही, फ्लॅट घेऊ शकत नाही. मग तो पैसा खर्च कसा करायचा, मग तो लेविश जगायला शिकतो, बाहेर जातो, मस्तपैकी एन्जॉय करतो, पण घरी येऊन त्याच घरात झोपतो जिथं त्याचं घराची मालकी त्याला मिळत नाही आणि त्या कुणाबरोबर त्याची कोर्ट कचेरी जी सुरू असते. सो ह्या चक्रव्यूहात हा बहुजन समाज इतका अडकलेला आहे की त्या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं हेच त्यांना कळत नाही. आणि ह्या परिस्थितीचा नेमका फायदा या राजकारण्यांनी घेतलेला आहे आणि त्या राजकारणाच्या भरोशावरती आपण कधीतरी त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू अशा खोट्या आशेनं हा बहुजन समाज जगतोय. सो प्रत्येकाची जर तुम्ही मायन्युटली जर हे करणार, कसं आहे की जेवढा माणूस स्वयंपूर्ण सेल्फ सस्टेन बनतो तेव्हा माणसाची बुद्धी वापरायला माणूस सुरू करतो. जोपर्यंत माणूस स्वतंत्र होऊ शकत नाही तोपर्यंत माणूस स्वतःच्या बुद्धीचा वापरच करू शकत नाही. सो हा बहुजन समाज जो आहे तो या सगळ्या गोष्टीमध्ये इतका गुरफटून राहिलेला आहे की त्या गोष्टीमधून त्याला आता बाहेर, आता काय गावात अशी परिस्थिती झाली आहे. टेक एन एक्झाम्पल ऑफ सत्तरी गावात कुठल्याही जा, सगळे सरकारी नोकरीला आहेत, पैसा त्यांच्याकडे आहे, त्याच घरात त्यांनी तेच घर, छोटस घर रिपेअर केलेलं आहे, छानपैकी वरती कौलं घातलेले आहेत, गाडी त्याची 3 मीटरचा रस्ता, 1.5 मीटरच्या रस्त्यावरती याची गाडी. So there is no scope of expansion. So what to do of that money? So he thinks माझ्याकडे पैसा आहे, काय करूया. मग तो there is no opportunity for him to invest that money for his better prospects. So he invests that money in the wrong ways. हाताबाहेर चालले. तर we are म्हणजे आम्हीच आमचं हे खड्डा खणतोय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि असं डिफिकल्ट सिच्युएशन झालंय की ह्या आता लोकांना याच्यातनं बाहेर काढणार कोण, हे नेमकं सिच्युएशन पॉलिटिशियन्सनं व्यवस्थित पद्धतीनं हेरलेलं आहे आणि त्यांना एकदम फॉर्म्युला मिळालेला आहे की निवडणुका कशा जिंकायच्या, कुठल्या लोकांना पकडायचं, कुठल्या लोकांना आपल्या हातात पकडायचं. आणि इट हॅज बिकम एन अरिथमॅटिक, इलेक्शन्स हॅज बिकम एन अरिथमॅटिक. जी गणित व्यवस्थित पद्धतीनं ज्याला सोडवता येणं शक्य आहे तो लीडर बनत चाललाय. आता तुम्ही सामाजिक विषय घ्या, लोकांच्यावरती अन्याय होतोय म्हणून रस्त्यावरती उतरा, आंदोलन करा, लोक तुम्हाला मतं नाही देणार, तुम्हाला लाईक्स खूप मिळणार सोशल मीडियावरती, लोक कमेंट टाकणार, वा काय मस्त चांगला बोलतो, चांगला हे करतो. बट वोटिंग अँड युअर सोशल इश्यूज आर टू डिफरंट वेज. देर इज नो लिंक, संबंधच नाही या गोष्टीचा. आणि त्यामुळे या गोष्टी पूरक फॉर मॅनिप्युलेशन ऑफ पॉलिटिकल अरिथमॅटिक, या गोष्टी सगळ्या पूरक ठरत आहेत. आणि त्यामुळे कुठलीही सामाजिक चळवळ उभी राहणं ही खूप कठीण गोष्ट आता बनत चालली. आणि ऑब्व्हियसली जसं सरांनी सांगितलं की हॉरायझन मध्ये तरी बाबा तसा लीडर आपल्याला दिसत नाही, कदाचित कौस्तुभ आणि त्या जनरेशनने आता ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. Before Shailendra takes up, I want to add one more thing. We were very active as students, and the question is why there is no student movement now.
there are no movements at all. I remember at that time when we were students, there would be some teachers somewhere who would push you. Yes. They were progressive. In the university there would be somebody. In the colleges there would be somebody. Today, according to me, not one teacher takes a stand on anything. Whether it is Konkani, whether it is Marathi, whether it is economics, whether it is mining, whether it is tourism. No teacher, no university lecturer, no university professor, no college will take a stand on anything. Ramrao takes his stands. He looks like an exception. Sometimes I wonder how he does it. Sometimes I actually wonder how he does it, but he does it. But not only students, but no teachers, nobody is taking any stand. That is the society we are in. Somehow we have forgotten that democracy can be protected, society can be protected only on the streets. This is something we have forgotten. ह्या वेळार एक्चुअली कौस्तुभान विचारलो म्हाका सुधीर सुक्ताचो एक मस्त याद आयली विष्णून बरयल्ली ती की वेर ही मेक्स अ डिविजन क्लियरली की एक बहुजन समाजाचा आवाज आणि त्या आवाजाचे इम्पॉर्टन्स आणि आवाज लोकां मेरेन पावोवपाची गरज जालें अशें की एक म्हणणी आसा की इफ यू कांट बीट देम जॉइन देम. अमेरिके भितर जेन्ना आतां फाटल्या म्हणजे 10-1 वर्सां फाटीं एक काळ्या मनशाक तुमी सगळ्यांनी पळयलां आसतलें. ही वॉज पिन डावन बाय द व्हाईट मॅन. आय कांट रिकलेक्ट हिज नेम. ओके. जॉर्ज फ्लॉयड आनी ताचेर व्हडलो बरो बोवाळ जाल्लो. नाव अमेरिकेन इतले चेंजीस जाले तरी सुद्दां हो काळो गोरो जो भेदभाव आसा तो अजून चलता, तांचेर अन्याय जाता. ही चळवळ जेन्ना सुरू जाल्ली की ब्लॅक इज ब्युटिफूल ब्युटिफूल म्हणून अमेरिकेन, तेन्ना ती चळवळ बंडखोर चळवळ खूब फोफावली. ताजे उपरांत एक दुसरी पिढी आयली जी आमच्या बराक ओबामाची वा विलियम ब्रदर सिस्टर्स टेनिस खेळटात तांची जे जनरेशन आयली की ना, वी हॅव टू बीट देम बाय कमिंग अप टू देर लेवल. आमी तांचे भशेन शिक्षण घेवपाक जाय, तांकां आमी सगळ्या फिल्डांनी मात दिवपाक जाय. ताका लागून हांव मुद्दम सुधीर सुक्ताचो रेफरन्स दिता. तशे तरेन मात दिवपाक जाय. ह्या दोनी मेथड वापरून सुद्दां अन्याय जालो, अन्याय गेलो ना, अन्याय कमी जालो ना. सद्या आमच्या भितर कितें जालां की जेन्ना आमी बहुजन समाज किंवा बाकीच्या चळवळी विशीं किंवा विद्यार्थी चळवळी विशीं जेन्ना सुद्दां उलयतात तेन्ना आमकां खबर आसा की एक फॅसिस्ट राजवट, फॅसिस्ट जी विचारसरणी आसा दॅट इज स्प्रेडिंग ऑल ओवर द वर्ल्ड. ती फक्त इंडियेकूच ती. इंडियेक आमकां दिसता की आमी जेन्ना चळवळी करताले आमकां अरेस्ट जाल्या. म्हजेर केन्ना तरी तेन्ना म्हणजे विद्यार्थी आसतना जवळ 17 क्रिमिनल केसीस आशिल्ल्यो. दिज ऑल क्रिमिनल केसीस. क्रिमिनल केसीस म्हणजे त्यो पॉलिटिकल केसीस. गव्हर्मेंट चेंज जाले त्यो एक केसी भायर पडली बिकॉज कोणेच आमकां क्रिमिनल म्हणून ते पळोवना. आमी कोणाचो खून करूं नाशिल्लो, कोणाक बलात्कार करूं नाशिल्लो, बट आमी लोकांचे प्रश्न घेवन थंय रस्त्यार झगडटाले म्हणून आमकां भितर उडयताले आनी आमचेर केसी जाताल्यो. सद्याच्या परिस्थितींत कितें जालां? सद्याच्या परिस्थितींत जर एक्टिविस्ट जर एक रस्त्यार देंवलो आनी ताणें जर कितें चळवळ केली ताका कसो पूर्णपणे खडून काडप, ताची पाळां मुळां, ताचे सोयरे दायरे सगळ्यांक कसो त्रास करप आनी ताका काबार करून उडोवप, हीच रुलींग क्लासाची एक प्रवृत्ती जाल्ली आसा. आनी ही प्रवृत्ती आतां उमर खालिदा सारकेलो मनीस आतां कितलीं वर्सां ते जेलींत सडटा, ताचो कितें क्रायम आशिल्लो, ताका अजून बेल मेळना. भिमा कोरेगांवचो जर महाराष्ट्रांत इश्यू जालो ताका 7-8-10 वर्सांनी बेल मेळ्ळा. ते स्टॅन स्वामी सारको मनीस ते जेलीनूच सोडलो आनी मेलो. हातूंतल्यान एक सिद्ध जाता की जो रुलींग क्लास आसा ताची एटिट्यूड बदलल्या. रुलींग क्लासाची एटिट्यूड बदलपाक कारण एक आसा की तांकां खबर आसा की लोकांक मिंदे करूं येता, लोकांक विकते घेवं येता. बहुजन समाजाचे म्हणजे जाचो पिंड जे आमचे वर्णवर्चस्ववादी समाज आसा त्या समाजाक पटत ना किंवा त्या समाजा कडेन तो एकठांय जावंकूच शकना अशा समाजातले लोक सुद्दां आज तांच्या खुर्चे बरोबर तांचे बरोबर वचून बसता. आयडिया अशी आसता की त्या लोकांक सुद्दां ते आमिशां दाखोवन खंयच्या बारीक बारीक पोजिशनां दिवप, टॉप पोजिशनाचेर दवरप ना केन्नाच. पोजिशन दवरप मागीर किशोर सांगता तशें आपल्या सादला मरे पुरो, आपल्या कडेन कितें जाय तो तशें तुजें सादता मरे, तूं लोकांचें कित्याक पडला तुका, तुजें सादता मरे यो, तुका जाय तें आपूण करून दिता. ह्या प्रवृत्तीक लोकांक मिंदे करप, लोकांक विकते घेवप
ही एक शक्य आसा आनी सहज शक्य आसा. आनी ह्या हाका लागून कित्याक आमचे मटेरियल नीड्स आनी मटेरियल ज्यो इच्छा आसात त्यो वाडलेल्यो आसा. म्हजी गाडी तुज्या गाडये पेक्षा 1 फूट कशी लांब, म्हाज्या बायलेच्या हातांत गोट पाटली आनी बांगतुळो बिंगतुळो आसा काय तुज्या बायले पेक्षा चड कशी आसा. आपल्याची बायल तुज्या पेक्षा बरो शालू कसो न्हेसला. ह्याच चक्रा भितर आज आमचो समाज घुंवता. आणि वी आर कॉट अप विथ दॅट. आणि रुलिंग क्लासाक हे पूर्णपणे खबर आसा की समाज असो आसा आनी इट कॅन बी इजिली बॉट ओवर, कित्याक हेच समाजाक जाय. सो आमची परिस्थिती आसा अशी की बॉटल ब्रॅकटाचे जे गोश्ट आसा तो म्हणटा कितें उंदरा बद्दल तो उलयता. उंदीर जेन्ना भायर सरता आनी तो म्हणटा की पयलीं आपल्याक दिसतालें की जग सगळें उक्तें उक्तें आपल्याक भंय दिसतालो. मागीर म्हणटा आपण थोड्या वेळान वण्टी पळयल्यो. ही शॉर्ट स्टोरी ती. वण्टी पळयल्यो दोनी वटी आपल्याक दिसलें सेफ दिसलें. पूण आपूण जसो 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 फुडें वचूं लागल्यो त्यो वण्टी अरुंद 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 जायत रावल्यो. आनी थंय आपूण जेन्ना कोनशाक पावलो वण्टी दोनी सोंपता थंय पळयलो जाल्यार एक उंदराचो पिंजरो थंय दवरला. आनी आपल्याक आतां त्या पिंजऱ्यान वचपा शिवाय गत्यंतर माजर फाटी आशिल्ले. ताणें म्हणलें अशें बरें आसा आनी ताका एका चपक्या भितर खावन उडयलो. सो आमचे भितर परिस्थिती आमी अशी पावल्या की आमच्या मुखार पिंजरो आसा आनी माजर आसा. सो खंयच्या कोणाच्या हातान मरपाचें खंय वचपाचें इतलोच आमच्या मुखार सद्या पर्याय उरल्या. हें हांव उलयता तें तुमकां खूब निराशावादी दिसतलें आसलें. बट सद्याचे परिस्थिती भितर ज्या तरेन लोक विचार करतात, ज्या तरेन क्लिओपास सांगता तशें आमचे टिचर सुद्दां जे विचार करतात करियर जावन ते आमच्या समाजाक ह्याच कोनच्या उंदरा भशेन त्या कोनशाक धांवणयतात. अशी आमची आज परिस्थिती आसा. ताका लागून ओन्ली होप कॅन बी तुमच्या फुडल्या कितें तरी जनरेशन कितें तरी करीत जाल्यार होच म्हाका तरी चान्स दिसता. लास्ट प्रश्न घेतो की असं एक बहुजनवादी राजकारण जर आता गोव्यात सुरू करायचं असेल तर त्याच्या पुढची आव्हानं काय आणि काय एक प्राथमिक पायऱ्या त्याच्या काय असू शकतात? हॅलो. खूप कठीण प्रश्न आहे पण नथिंग इज इम्पॉसिबल. द इम्पॉर्टंट थिंग इज ट्रस्ट. वी नीड टू बिल्ड अ ट्रस्ट. बहुजन समाजामध्ये जाऊन काम करून आपण विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठी जसं चाणक्यानं त्यावेळेला पण केला की ह्या अमुक मुलाला आपण राजा करणार आणि मग बदल घडवणार, तशा पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. जस्ट म्हणजे आता मी ग्रॅज्युएशन केलंय, MA केलंय आणि आता मी सोसायटीमध्ये जाणार, 2 वर्ष काम करणार आणि तो बदल करणार नाही. यू नीड टू डेडिकेटेडली गो इन टू इट, क्रिएट अँड ट्रस्ट. एक विश्वास तयार करायचा आणि त्या विश्वासाच्या बळावरती हे सगळं होऊ शकतं. बट फॉर दॅट पर्पज भरपूर चॅलेंजेस, ते चॅलेंजेस फेस करून अशा पद्धतीनं मार्गक्रमण करणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. मला ते खूप अशक्य वाटतंय. ऑफकोर्स देर इज सेईंग की नथिंग इज इम्पॉसिबल. ते फक्त सेईंग मुळेच आपण ते पॉसिबल होऊ शकतं असं म्हणू शकतो. परंतु बहुजन चळवळ ही आत्ताच्या घडीला इज व्हेरी डिफिकल्ट. बिकॉज जेव्हा आपला देश वन नेशन वन रिलिजन, वन नेशन वन फूड, वन नेशन वन क्लोथ, वन नेशन वन वन असं जेव्हा चाललंय तेव्हा तो बहुजन समाज आणि अभिजन समाज आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ नष्ट होणार आहेत. मला तर असं वाटतं की आता आपले देवही, म्हणजे त्याला इतिहास आहेत, देवही आपले जसं लँड रिफॉर्म्स तसे गॉड रिफॉर्म्सही आपल्या गोव्यात भरपूर झाले. ते काय वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे ते गॉड रिफॉर्म्सही आता होणार आहेत. आपले कुलदैवत, आपली ग्रामदैवत ही रिफॉर्म होऊन तिथं आता प्रभू रामाची मंदिरं उभे राहणार आहेत. आपल्या देवांना आपण जेव्हा आपणच राहणार नाही तेव्हा आपल्या देवांना ते काय पूजणार, ते आपले देव स्थापन करणार ना. त्यामुळे तो प्रोसेस सुरू झालेला आहे आणि त्या प्रोसेसमध्ये हा बहुजन वगैरे हा जो विषय आहे तो मला नाही वाटत तो टिकणार म्हणून. कारण आपण नॅशनल फ्लो मध्ये आता आलेलो आहे. त्या नॅशनल फ्लो मध्ये जे आपले काय मग ते इकॉनॉमिकल हे असतील, श्रीमंत गरीब मध्यम क्लास, तो एक क्लास असेल, कास्ट बेस क्लास किती टिकणार हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे बहुजन चळवळ ही आता यापुढे चालणं मला तरी कठीण वाटतं.
किशोरान सांगलें ताजे कडेन हांव खुबसो सहमत आसा बट तरी सुद्दां म्हाका अवदळ सामको तुका एक निराशे कडेन व्हेलो बट तरी सुद्दां थंय म्हाका एक आशेचो एक किरण आसा कित्याक आमी जर देशांतल्या परिस्थितीचे कडेन नजर मारली जाल्यार खूब कडेन तुमकां दिसता की जे आमच्या मुखार येता पळया तुमी जेन्ना टीव्ही लायता किंवा न्यूजपेपर वाचता तेन्ना ह्यो गोश्टी तुमच्या मुखार केन्नाच येना बट पॅरलल मुवमेंट जो आसा तो जगभर आनी भारतभर चालू आसा दॅट मुवमेंट डज नॉट डाय आनी तो मुवमेंट डाय जावचो ना मरचो ना कित्याक जो पर्यंत असमानता आसा जो पर्यंत अन्याय आसा तो पर्यंत त्या अन्याया विरुद्ध आनी त्या असमानते विरुद्ध आवाज पाडपाक कोण तरी आसतलोच ओके कितलेय जरी बिंद केलो समाजाक कितलेय जरी विकती घेवपाचो प्रयत्न केलो त्या स्केलीचेर जावचे ना म्हणजे 80च्या दशकांत 70च्या दशकांत जे जाताले त्या स्केलीचेर आनी त्या पद्दतीचो मुवमेंट अपेक्षीत आमी करूं शकना कित्याक परिस्थिती बदलल्या सद्याची जी परिस्थिती आसा ती आमची ताका आमी मराठींतल्यान खाऊजा संस्कृती म्हणटा म्हणजे खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन म्हणजे ही खाऊच्या परिस्थितीन जे आमी आसात त्या परिस्थितीत त्या टायपचे म्हणजे त्या धर्तरेचेर मुवमेंट करतले ही आमी अपेक्षा धरूं शकना बट तरी सुद्दां आमी बाकीचे आतां म्हणजे खूब कडेन आय कॅन सी कंट्री लायक व्हेनेझुएला थंय खुबशे म्हणजे वंचीत लोक आसात जे सबाल्टन जे लोक आसात त्या लोकांची चळवळ अजून चालू आसा पुर्तुगाला सारकेल्या देशांत आमकां कळना बट थंय सुद्दां लेफ्ट फोर्सीस आनी बाकीचे फोर्सीस खूब जागृत आसात भारता भितर जागृत आसात बट आमकां त्यो दिश्टी पडनात गोंयांत प्रॉब्लेम आसा की गोंय आमचें ल्हान गोंयांत जर कोणें जर पेडणे जर शीक काडली जाल्यार काणकोणच्या लोकांक थंडी जाता अशी आमची परिस्थिती आहा सो ताका लागून गोंयांत आमकां एक वेगळे तरेचो विचार करचो पडटलो हांव एक फाटल्या दिसांनी म्हणजे म्हाजे कांय फ्रेंड्स आशिल्ले आनी अजून जे चळवळींनी चालू आसात तांकां हांवें एक सहज एक आयडिया सुचयल्ली म्हणजे दीस इज इवन बिफोर राहुल गांधीन आपली भारतीय जोडो यात्रा सुरू केल्ली ताचे पयलीं बट समहाव तेन्ना मागीर कोवीड आयली कोविडा पयलीं आयडिया आयली की आमी एक सहज अशे 10-12 जाण मेळून एक पेडणेच्यान ते काणकोण मेरेन किंवा काणकोणच्यान ते पत्रादेवी मेरेन हुतात्मा स्मारका मेरेन एक ग्रूप घेवन जस्ट स्टार्ट करुया पदयात्रा लोकांचे प्रश्न विचारुया लोकांचे प्रश्न लोकांक कितें आसा पळया आज आमी बाकीचे खुबशे आमकां म्हणजे समाजीक संघटना मेळटा समाजाच्यो संघटना म्हणजे फॉर हांव कोणाची टिका करपाचो म्हाका उद्देश ना आनी टिका करपाच्या दृश्टींतल्यान हांव उलयना म्हणजे धरात तुमी की भंडारी समाज घे किंवा गोमंतक मराठा समाज घे किंवा दैवत्य समाज घे किंवा आनी खंयचे समाज घे ह्या समाजाच्यो खुबश्यो आमच्या गोंया भितर ऑर्गनायझेशन आसात सगळ्यो ऑर्गनायझेशन म्हाज्या मतान तरी सगळ्यो निश्क्रीय ऑर्गनायझेशन फक्त तातूंत पदां कितें आसा कितें एकामेकांक मेळटलें ह्या दृश्टींतल्यान त्यो आपल्या समाजांतले जे सगळ्यांत लोएस्ट स्टेटांतले लोक आसा तांकां हात दिवन कशे वयर काडचे हाजेर केन्ना विचार करिनात सो आमकां जी आमी पदयात्रा म्हणटा हांव जे म्हणटा यात्रा ती जेन्ना सुरू करता तेन्ना ह्या संघटनांक पलतडी वचून यू कॅन कॉन्टॅक्ट कित्याक प्रत्येक गांवांत तुका प्रत्येक तरेचो समाज मेळटा प्रत्येक समाजांतले लोक मेळटा प्रत्येक कॅटेगरींतले लोक मेळटा यू हॅव टू गो अँड टच देअर हार्ट्स प्रश्न आसात ताका उत्तरां सोदपाचे आनी एका रातीन आनी एका दिसा भितर उत्तरां मेळची ना बट आय एम शुअर पेडणे आमी जर काणकोणच्यान जर सुरू करीत जर आमी ते पेडणे मेरेन जर चलत रावले लोक जॉयन जातलेच आनी कितें तरी आमकां उत्तरां मेळटली म्हजी तरी अशी अपेक्षा आसा आनी असो एक म्हज्या मतान तरी असो एक मुवमेंट खंय तरी एक सुरू जावपाक जाय टेकिंग दीस फर्दर किशोरान सांगले भशेन यू हॅव टू विन देअर ट्रस्ट आनीक मेहता म्हणटा वी आर ए स्मॉल स्टेट आय थिंक आवर प्रॉब्लेम्स इज आवर स्मॉलनेस and our politics in Goa is dominated by our smallness. That is why we find you have one kingdom in Bardes, another kingdom in Satari, you have a third kingdom in Kepe, then you have another kingdom in Ilyas, Talegaon. So yeah, so all over we have small kingdoms. And if you look at these kingdoms, it is all based upon
about 2,000 to 2,500 people or 3,000 people whom you purchase. It is not more than 3,000. It is 3,000. So if you can build trust of 3,000 people in almost every place, I think you have made it. But somehow how you build that trust of 3,000 people? Because even looking at it from elections point of view, according to me, in a three-cornered contest, almost 8 to 9,000 you win. 8,000 to 9,000 you win. And if you start with 3,000, according to me, it's a big figure. So in our smallness, there is hope. If you can win over 3,000 people, give hope to 3,000 people and win trust of 3,000 people.